मध्य रेल्वेवरील वाहतूक सुरू झालेली आहे। बदलापूर स्टेशनवरील प्रवाशांनी आंदोलन मागे घेतल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे। दरम्यान मध्य रेल्वेवर आज प्रवाशांचा उद्रेक पाहायला मिळाला। लोकल लेट आल्यामुळे संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन केलं। त्यामुळे सकाळपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती। रेल्वे प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतलं आणि सकाळी 11 वाजेच्या सुमारास बदलापूर सीएसटी ही पहिली लोकल रवाना झाली। दरम्यान या आंदोलनाचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला, तर पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूकही त्यामुळे खोळंबली होती। दरम्यान रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीही प्रवाशांना आंदोलन मागे घेण्यासाठी आवाहन केलं होतं, मात्र प्रवासी लेखी आश्वासनावरच अडून बसले होते। शेवटी रेल्वे प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय। याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांनी। रेल्वे स्टेशनवर जी वाहतूक खोळंबलेली होती ती सुरू झाली आहे। आपण बघू शकता अनेक लोकल ट्रेन इथं सोडण्यात आलेल्या आहेत। प्रवाशांनी जे आंदोलन केलं होतं ते आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। त्याच्यानंतरच जी वाहतूक आहे सुरळीत करण्यात आली आहे। कर्जतकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। सीएसटीकडे जाणारी वाहतूक असते ती सुरळीत करण्यात आली आहे। बदलापूरकरांनी आंदोलन सुरू केलं होतं। ट्रॅकवर तर अनेक महिला असो किंवा पुरुष असो ते सुद्धा बसले होते आणि कुठलीही लोकल पुढे जाऊ देत नव्हते। त्यांच्या सर्व मागण्या होत्या की मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात यावी आणि त्यांना असला कुठलाही त्रास होऊ नये जो नेहमी सहन करावा लागतो। उशिरा त्यांना ऑफिसमध्ये पोहोचावं लागतं, पण या सर्व मागण्या त्यांच्या आहेत त्या लिखित स्वरूपात मान्य करण्यात आल्या आहेत आणि त्याच्यानंतर ही वाहतूक सुरळीत झालेली आहे। शिवशिंदे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। दरम्यान प्रवाशांच्या मागण्या काय आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बदलापूर कर्जत महिला स्पेशल ट्रेन सोडल्या जाव्यात। मेगा ब्लॉक रविवारी असावा, इतर दिवशी नको। मेगा ब्लॉकच्या दिवशी सगळ्या दुरुस्तीची कामं करावीत। सकाळी 5:30 वाजता सीएसटी साठी फास्ट लोकल सोडावी। बदलापूर कर्जतहून कल्याण डोंबिवलीसाठी 2 ते 3 गाड्या सोडाव्यात। प्रवाशांच्या या आंदोलनामुळे मध्य रेल्वेवरील काही एक्सप्रेस खोळंबल्या होत्या। त्या कोणत्या आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 17412 महालक्ष्मी एक्सप्रेस, 12116 सिद्धेश्वर एक्सप्रेस, 22105 इंद्रायणी एक्सप्रेस, 12127 इंटरसिटी एक्सप्रेस, 18520 विशाखापट्टणम एक्सप्रेस, 11007 डेक्कन एक्सप्रेस, 1301 बंगळुरू एक्सप्रेस। याशिवाय सीएसटी पुणे सिंहगड एक्सप्रेस आणि सीएसटी पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस पनवेल कर्जत मागे वळवण्यातली त्याही गाड्या खोळंबल्या होत्या। नेमकं काय झालं सकाळपासून, काय घटनाक्रम होता सकाळपासून पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कर्जत सीएसटी लोकल लेट आली, जी 5 वाजता बदलापूर स्टेशनला येणं अपेक्षित होतं। सकाळी 5 वाजताची लोकल ही 5:30 वाजता आली आणि त्यामुळे प्रवासी संतप्त झाले। संतप्त प्रवाशांनी लोकल अडवली। बदलापूर स्टेशन इथे प्रवासी ट्रॅकवर उतरले। निषेध करण्यासाठी प्रशासनाच्या मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा त्यामुळे खोळंबा झाला। अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक म्हणजे कर्जत आणि सीएसटीकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवरची वाहतूक ही ठप्प झालेली होती। स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रवाशांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं। काही स्थानिक नगरसेवक या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी ते आवाहन केलं। त्यानंतर रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी प्रवाशांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं। किरीट सोमय्या यांनी सुरेश प्रभूंबरोबर फोनवरनं बातचीत केली, चर्चा केली। या संपूर्ण इश्यू जो आहे तो त्यांना सांगितला। सोमय्या यांनीही आंदोलन मागे घेण्याचं प्रवाशांना आवाहन केलं, विनंती केली, मात्र प्रवासी हे लेखी आश्वासनावरच ठाम होते। रेल्वे प्रशासनानं अखेर प्रवाशांच्या आंदोलनासमोर माघार घेतली आणि लेखी आश्वासन दिलं। त्याच्यानंतर प्रवाशांनी हे आंदोलन मागे घेतलं। तब्बल 5.5 तासांनंतर बदलापूरच्या प्रवाशांनी हे आंदोलन मागे घेतलं। सकाळी 11 वाजायच्या सुमाराला बदलापूरहून पहिली लोकल सीएसटीकडे रवाना झाली। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडे। शिवाजी, आत्ताची काय परिस्थिती आहे? पहिली लोकल सुटल्याचं आपण बघितलेलं आहे, मात्र आता रेल्वे प्रशासनाकडनं काय सांगण्यात येत आहे आणि प्रवाशांमध्ये जे काय बाकी असतील प्रवासी रेल्वे स्टेशनवर तिकडची काय परिस्थिती आहे? नक्कीच अनेकेत ज्या पद्धतीने गेल्या 5.5 तासापासून वाहतूक बंद होती, त्याच्यामुळे बदलापूर स्टेशनवरती प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती। पण अनेक ज्या लोकल्स आहेत ते एका पाठोमाग अशा अडकल्या होत्या, त्या सुरळीत झाल्या आहेत। अनेक ट्रेन्स येत आहेत, पण ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते। काही एक्सप्रेस आहेत
त्या एक्सप्रेसमध्ये लोकांना बसण्याची मुभा दिली होती थोड्या वेळापूर्वी आणि त्यानुसार कर्जतकडे जाणारी वाहतुकी सुरळीत करण्यात आली आहे. अनेक ज्या लोकल होत्या सीएसटी कडे जाणाऱ्या, कर्जतकडे जाणाऱ्या त्या लोकल सुरळीत झाल्यात, पण प्रवाशांची गर्दी प्रचंड असल्यामुळे प्रवाशांना थोडासा त्रास होता. आपल्याला माहिती आहे की जी कर्जतकडून सीएसटी कडे येणारी 5 वाजताची जी लोकल आहे ती उशिरा आल्याने अनेक प्रवाशांचा उद्रेक झाला आणि अनेक प्रवासी ट्रॅकवर उतरले. त्याच्यानंतर हा जो आंदोलनाचा जो भाग आहे तो एकदम वाढतच गेला. अनेक महिला प्रवासी असो किंवा पुरुष प्रवासी असो त्या सगळ्या ट्रॅकवर उतरल्या आणि त्याच्यानंतर हे आंदोलन वाढलं. गेल्या अनेक 5.5 तास हे सगळं आंदोलन सुरू होतं. या दरम्यान प्रवासी आणि रेल्वे प्रशासन यांची चर्चाही सुरू होती, परंतु प्रवाशांचा उद्रेक जास्त होता. त्याच्यामुळे कंप्लीट 5.5 तासानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतलंय. तेवढ्यानंतर मागे घेतल्यानंतर सूचनाही देण्यात आली आहे की वाहतूक सुरळीत झाली आणि प्रवाशांच्या ज्या मागण्या आहेत त्या संपूर्ण मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यात आलेल्या आहेत. अनिकेत, शिवाजी, बदलापूरकरांची गर्दी ओसरलेली आहे का बदलापूर स्टेशनवरची? कारण या सगळ्या प्रकारामुळे लोकलचं जे वेळापत्रक होतं ते साहजिकच कोलमडलेलं असणार. आताची परिस्थिती काय आहे? पुढच्या गाड्या ज्या बदलापूरच्याहून पुढून कर्जतून येणाऱ्या गाड्या आता सुरळीतपणे सुरू आहेत का? अनिकेत, वाहतूक सुरळीत झालेली आहे कारण अनेक लोकल्स एका पाठोमाग एक थांबल्या होत्या. त्याच्यामुळे प्रवाशांना जे प्रवासी आहेत ते लोकलमध्ये चढून चढतात आणि जी ट्रेन मिळते त्यांना त्या ट्रेनचा ते आधार त्या ट्रेनमध्ये बसून पुढे जातात. म्हणजे एकूणच जी वाहतूक परिस्थिती बघितली तर गर्दी थोडी कमी व्हायला लागली आहे. कारण प्रचंड गर्दी एकसाथ स्टेशनवर होती, त्याच्यामुळे अनेक गाड्या मागे अडकल्या होत्या आणि त्या गाड्या आता सोडण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्येक गाडी स्टेशनवर थांबतीये आणि त्या गाड्यामध्ये प्रवासी आपल्या गंतव्य स्थानापर्यंत जात आहेत. कर्जतकडे जाणारे कर्जतकडे जातात, सीएसटी कडे जाणारे प्रवासी ते सीएसटी कडे जातात. तर अशी प्रवाशांची गर्दी आता बदलापूर स्टेशनवरची सुरळीत होत चालली आहे. थोड्या वेळाने संपूर्ण वाहतूक सुरळीत होईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आहे. पण तुर्तास तरी मध्य रेल्वेचं जे वेळापत्रक आहे ते कोलमडलेलं आहे. संपूर्ण वाहतुकीचं जे वेळापत्रक ते कोलमडलेलं दिसतंय. अनिकेत, नक्की धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर आता बदलापूरवरनं सीएसटी कडे आणि कर्जतकडे हळूहळू गाड्या जाऊ लागलेल्या आहेत. गाड्यांची वाहतूक आहे ती सुरळीतपणे सुरू झालेली आहे. हळूहळू रेल्वे ट्रॅकवर येते. आपल्यासोबत आहेत पूनम पेंडुरकर, आपल्या प्रतिनिधी. पूनम, आत्ताची परिस्थिती काय आहे? गाड्या हळूहळू जायला लागल्यात सीएसटी कडे आणि कर्जतकडे अशी माहिती मिळते. बदलापूर स्टेशनवरची गर्दी ओसरायला लागले का? हो अनिकेत, नक्कीच शकते. आता बदलापासून नक्की पूर्ण गर्दी उतरून गेली आहे. स्टेशन मास्टर कार्यालयामध्ये मी मदत बसली होती. आता तेही त्या कार्यालयात कोणी नाहीये, सगळेजण गेलेत. आपलं जे आश्वासनचं काही लोक आश्वासन करत होते की मुख्यमंत्र्यांना आणि सुरेश प्रभूंना फॅक्स पाठवा, ज्या मागण्या केल्यात त्या मागण्या पूर्ण करा, त्यांचा काहीतरी साईन नाही तर काहीतरी फॅक्सवर काहीतरी आपण आम्हाला आश्वासन नको, आश्वासनाची चीड येते असं सांगण्यात येत होते. धन्यवाद पूनम तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर मध्य रेल्वेवरची जी वाहतूक आहे ती आता हळूहळू पूर्वपदावर येते, हळूहळू सुरू होतीये. बदलापूर स्टेशनवरच्या प्रवाशांनी आता कारण आंदोलन मागे घेतलं आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुरू होते. एकामागोमाग एक गाड्यांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या बदलापूर स्टेशनच्या नजदीक. मात्र आता हळूहळू गाड्या सुरळीतपणे सुरू होत आहेत. बदलापूर स्टेशनवर बहुतेक तरी प्रत्येक गाडी थांबते. दरम्यान मध्य रेल्वेच्या आज प्रवाशांचा उद्रेक पाहायला मिळाला. आपण व्हिज्युअल्सच्या माध्यमातून बघतोय. सकाळी काय परिस्थिती होती ती दृश्य आपण आता व्हिज्युअल्सच्या माध्यमातून बघतोय. 5 वाजताची लोकल 5:30 वाजता आली, लेट आली आणि ही पहिला दिवस नव्हता हा सगळा प्रकार घडण्याचा. वारंवार असं होत होतं. त्यामुळे लोकल लेट आल्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि बदलापूरच्या प्रवाशांनी रेल रोको केला. त्यामुळे सकाळपासूनच एकंदरीतच मध्य रेल्वेची वाहतूक जी होती ती खोळंबलेली होती. दोन्ही मार्गांवरची अप आणि डाऊन, धीम्या आणि फास्ट या दोन्ही मार्गांवरची वाहतूक ही खोळंबलेली होती. कर्जत आणि सीएसटी कडे कुठलीही गाडी बदलापूर स्थानकातनं गेलेली नव्हती. प्रवाशांनी ट्रॅकवरच स्वतःला अक्षरशः झोकून दिलेलं होतं, ठिय्या आंदोलन केलेलं होतं आणि रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासनाकडनं लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका प्रवाशांनी घेतलेली होती. त्याच्यामुळे प्रवाशांनी 15 मागण्यांचं एक पत्रच रेल्वे प्रशासनाकडे दिलं आणि रेल्वे प्रशासनानं लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतलं आणि सकाळी 11 वाजताच्या सुमाराला बदलापूर आणि सीएसटी अशी पहिली लोकल रवाना झाली.
दरम्यान एक ब्रेकिंग बातमी याच घटनेशी संबंधित या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाणार आहे। ट्रेनला उशीर का झाला याची चौकशी होणार आहे। विभागीय रेल्वे संचालक या प्रकरणी चौकशी करणार आहेत। रवींद्र चव्हाण यांनी आमदार रवींद्र चव्हाण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बदलापूरला भेट दिली आणि मुख्यमंत्र्यांना रवींद्र चव्हाण यांनी घटनेची माहिती दिली। या संपूर्ण प्रकरणाची जी 5 वाजता येणारी लोकल होती ती वारंवार का 5:30 वाजता येते हे एका लोकलच्या बाबतीत नाही, वारंवार हे प्रकार बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि एकंदरीतच या सगळ्या स्थानकांवर का घडतात, ट्रेनला उशीर का होतो याची चौकशी होणार आहे आणि विभागीय रेल्वे संचालक या संपूर्ण प्रकरणावर चौकशी करणार आहेत अशी माहिती दिलेली आहे आमदार रवींद्र चव्हाण यांनी। रवींद्र चव्हाण हे स्वतः बदलापूरला गेले, त्यांनी बदलापूर स्थानकाला भेट दिली, प्रवाशांशी बातचीत केली, प्रवाशांच्या ज्या समस्या होत्या त्या समजून घेतल्या आणि या संपूर्ण प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती दिली। आता त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार आहे। विभागीय रेल्वे संचालक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत। घटनेची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळते आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतलेली आहे। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे। रेल्वे प्रशासनाकडून 15 मागण्यांसंबंधी या 15 मागण्या मान्य होतील असं अधिकृत पत्र देखील मिळालेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची दखल आता रेल्वे मंत्र्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार आहे। ट्रेनला उशीर का झाला, फक्त आजच्या नाही तर वारंवार हा प्रकार का घडतोय, विभागीय रेल्वे संचालक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत। रवींद्र चव्हाण आमदार त्यांनी बदलापूरला भेट दिली, मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली आणि आता अशी माहिती समोर येते की या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाणार आहे। ट्रेनला उशीर का झाला याबाबत विभागीय रेल्वे संचालक चौकशी करणार आहेत। आपण बघतोय आज सकाळपासूनच प्रवाशांचा उद्रेक झालेला होता। बदलापूर स्थानकामध्ये जवळपास 5.5 तास हे सगळं नाट्य चाललं। प्रवासी अत्यंत संतप्त झालेले होते आणि रेल्वे ट्रॅकवर होते। लेखी आश्वासनाशिवाय आम्ही माघार घेणार नाही, आंदोलन असं सुरू राहणार अशा प्रकारची भूमिका प्रवाशांनी घेतलेली होती आणि त्यामुळे रेल्वे प्रशासनानं अखेर बदलापूरकरांच्या 15 मागण्या मान्य केल्या आणि त्याच्यानंतर संपूर्ण हे जे आंदोलन होतं ते मागे घेण्यात आलं। प्रवासींनी रेल्वे ट्रॅकवरनं प्रवासी बाजूला झाले, नाहीतर प्रवाशांनी अक्षरशः स्वतःला रेल्वे ट्रॅकवर झोकून दिलेलं होतं। आपण जी दृश्य बघतोय ती सकाळची आहेत आणि सकाळी तिकडे काय परिस्थिती होती हे आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय की अक्षरशः हजारोंच्या संख्येनं प्रवासी बदलापूरच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरनं रेल्वे ट्रॅकवर आलेले होते। मात्र अखेर रेल्वे मंत्र्यांच्या आणि रेल्वे अधिकाऱ्याच्या रेल्वे प्रशासनाच्या आश्वासनानंतर प्रवाशांनी हे आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि 11 वाजताच्या सुमाराला बदलापूरहून CST कडे जाणारी पहिली लोकल सुटलेली आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेची चौकशी होणार आहे। ट्रेनला उशीर का झाला या संबंधी विभागीय रेल्वे संचालक याची चौकशी करणार आहेत। आपल्यासोबत आहेत विशेष प्रतिनिधी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे श्रीरंग खरे। श्रीरंग सर, ट्रेनला उशीर का झाला याची चौकशी होणार आहे आणि ही चौकशी होणार आहे विभागीय रेल्वे संचालक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत। बरोबर आहे, ही चौकशी केली जाणार आहे आणि ही चौकशी अत्यंत महत्त्वाची आहे कारण ट्रेन लेट होण्यामागची कारणं काय आहेत हे शोधलं जाणार आहे। वेळ जी होती सकाळी 5ची होती, फारशी गर्दीची वेळ नसते, मात्र याच वेळेला हा उद्रेक झालेला आहे। जर इतकी कमी गर्दी असताना लोकल ट्रेन किंवा बाहेर जाणाऱ्या ट्रेन या वेळेवर येत नसेल तर मग प्रवाशांनी काय करायचं, कारण या सुमारास मुंबईकडे यायला लोकल ट्रेन हे एकमेव साधन असतं। ठाण्यानंतरचा जर आपण प्रवास बघितला अनिकेत तर लोकल ट्रेनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे। रस्त्याने यायचं असेल तर त्याला बराच वेळ लागतो आणि खास करून डोंबिवलीनंतरचं जे अंतर असतं त्या अंतराला अतिशय तापदायक रस्त्याचा प्रवास असतो मुंबईकडे यायचं असेल तर। साहजिकच आहे या सगळ्या लोकांची भिस्त ही लोकल ट्रेनवर असते आणि म्हणूनच जेव्हा लोकल ट्रेन सातत्यानं ही आजची तक्रार नाहीये, ही सातत्यानं होणारी तक्रार आहे की लोकल ट्रेन लेट येतात। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाला ऑफिसमध्ये पोहोचायची घाई असते। मॉर्निंग शिफ्टवाले किंवा सकाळी लवकर काम करायला जाणारे भाजी विक्रेते किंवा वृत्तपत्र विक्रेते, दूध टाकणारे, या सगळ्यांसाठी ही घाईची वेळ असते। त्यांना आपल्या ठिकाणी वेळेत पोहोचायचं असतं आणि ही वेळ गाठण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते। मात्र जेव्हा त्यांना सातत्यानं हा अनुभव येतो की आपली लोकल कधीच वेळेवर येत नाही, तेव्हा या प्रवाशांचा उद्रेक झालेला आहे। अखेर हा उद्रेक इतका मोठा झाला की रेल्वेच्या अधिकाऱ्यांना तसंच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना त्या ठिकाणी धाव घ्यावी लागली, परिस्थितीची पाहणी करावी लागली आणि मग त्यांना मुख्यमंत्र्यांना या संपूर्ण घटनेचं वृत्तांकन करावं लागलं। याचं कारण म्हणजे रेल्वे मंत्र्यांनी याची दखल घेतलेली होती। त्यांनी आवाहन केलं
तसंच मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतलेली होती। त्यामुळे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना या ठिकाणी पाठवण्यात आलं। त्यांनी सगळी परिस्थितीची पाहणी केलेली आहे आणि यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की या घटनेची चौकशी करण्यात येईल। DRM जे आहेत ते या घटनेची चौकशी करणार आहेत। लोकल ट्रेन किंवा ट्रेन उशिरा का धावतात याचं कारण तपासलं जाणार आहे आणि त्याचा आढावा घेतल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल। अनिकेत, आपण जर बघितलं सेंट्रल लाईनची ही नेहमीची तक्रार असते की सातत्यानं ट्रेन लेट असतात। आपल्यासोबत स्वतः रवींद्र चव्हाण आहेत, आपण त्यांच्याकडनं या संदर्भात अधिक माहिती घेऊया। चव्हाण साहेब, मी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्ही या ठिकाणी पाहणी केलीत, तुम्हाला नेमकं काय आढळलं? काल लोकल ट्रेन लेट होत आहेत असं तुमच्या निदर्शनास आलंय? पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांच्याकडे जाऊया। चव्हाण साहेब, माझा आवाज येतोय? चव्हाण साहेब, लोकल ट्रेन सातत्यानं लेट होतात, आज उद्रेक झाला प्रवाशांचा, आणि काय कारण तुम्हाला समजली? का ही परिस्थिती या मार्गावर उद्भवली असं तुम्हाला जाणवलंय? हॅलो चव्हाण साहेब, आवाज येतोय? हो हो, बोला बोला. चव्हाण साहेब, तुम्ही स्वतः लोकलने प्रवास करता, मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, आणि अनेकदा सेंट्रलच्या ट्रेन या लेट असतात, याचा अनुभव तुम्हाला देखील आलेला आहे। ही परिस्थिती नेमकी कधी बदलणार? आज तुम्ही स्वतः घटनेची पाहणी केलीत, लोकल ट्रेन लेट होण्यामागची कारणं काय आहेत असं तुम्हाला जाणवलं? तर आजची जी घटना आहे त्या घटनेमध्ये जे जाणवलं, मी तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललो. अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर लक्षात आलं की भिवपुरीला त्या एका जे सिग्नल होता, सिग्नल मध्ये बिघाड झाला होता आणि त्यामुळे 20 मिनिटं ट्रेन लेट आली आणि मग त्यामुळे स्वाभाविकपणे प्रवाशांमध्ये सगळी त्याच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आणि एका पाठोपाठ एक असं पाठीमागच्या सर्व गाड्या ह्या थांबवल्या गेल्या आणि त्यामुळे स्टेशनवरती सर्व गाड्यांचे प्रवासी एकत्र झाल्यामुळे आजचं जे जन आंदोलन तिथे झालं असं या संदर्भात मी सर्व अधिकाऱ्यांशी बोललो आणि लक्षात आलं की हे सगळं आंदोलन जे आहे किंवा यानंतरच्या काळामध्ये होऊ नये त्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजेत त्या उपाययोजना केल्या पाहिजेत। तिथल्या लोकांची चर्चा केली, त्या लोकांनी काही निवेदनं दिली आहेत, त्यामधल्या काही योजना झटकन करता येऊ शकतील। म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवरती असलेल्या काही अडचणी ज्या आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम रेल्वे प्रशासनाला इमिजिएटली सांगितलंय आणि त्या काळामध्ये हे सगळं थांबलं पाहिजे किंवा या सगळ्या ट्रेन लेट जे आहे तो विषय जो आहे, पण पावसामुळे हा प्रामुख्याने होत आहे, पावसाच्या मुळे, त्यामुळे थोडंसं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन म्हणून नक्कीच प्रयत्न येणाऱ्या काळात करू। चव्हाण साहेब, आज अनेकांना ऑफिसला पोहोचायला, कॉलेजला पोहोचायला उशीर झाला असेल, अनेकांची सुट्टी किंवा अर्धा दिवस झाला असेल, तुम्ही या सगळ्या आस्थापनांना आवाहन करणार का की आजची रजा किंवा अर्धा दिवस तरी या कर्मचारी किंवा हे जे प्रवासी आहेत त्यांच्या दृष्टीनं तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करावा? या संदर्भामध्ये जे काही दिरंगाई झाली किंवा ज्यामुळे हे सगळं घडलंय त्याची सगळ्यांनी चौकशी करून जे काही योग्य या संदर्भात करता येऊ शकतं ते नक्कीच करण्याचा आम्ही प्रयत्न करू। एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा जेव्हा उद्रेक होतो तेव्हा प्रवाशांवर गुन्हे दाखल केले जातात, अशा पद्धतीनं पोलिसांनी कारवाई करू नये, या संदर्भात तुम्ही काही आश्वासन देणार आहात का? नाही, या संदर्भात रेल्वे प्रशासनाचं मत थोडंसं वेगळं आहे। रेल्वे प्रशासनाचे अधिकारी माझ्याशी जेव्हा बोलत होते त्यांनी सांगितलं की त्यावेळेला सुरुवातीच्या काळात तिथले असलेले अधिकारी सांगण्याचा प्रयत्न करत होते की ज्यामुळे रेल्वे लेट झाली आहे किंवा जे झालंय ती कारणं ते सांगण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करत होते, परंतु हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने झालंय असं DRM ऑफिसचं म्हणणं आहे। मी म्हटलं त्यांना की तुम्ही या सगळ्या गोष्टीची चौकशी करा, नक्की काय झालंय, कारण आंदोलन हे एखाद तास वगैरे असेल तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो पूर्णच्या पूर्ण मुंबईपर्यंत आणि मुंबईच्या लोकल ट्रेन्सपर्यंत झाला। त्यामुळे या सगळ्या गोष्टीची थोडीशी त्यांच्या माध्यमातून कशी चौकशी करून त्याच्यात नक्की कारण काय होतं, कशामुळे हे सगळं घडलं, किंवा कारण तिथले प्रवासी काही मंडळी किंवा त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा सांगत होते की रोज ही ट्रेन लेट येते असं जेव्हा म्हणत होते तेव्हा तशी परिस्थिती नव्हती, कारण 12 दिवसाचं पूर्णच्या पूर्ण रेकॉर्ड मी असेल, स्थानिक तिथले असलेले पत्रकार असतील किंवा चॅनलचे काही पत्रकार तिथे होते त्यांच्या समोर त्यांनी दाखवला तर ती ट्रेन 1 मिनिटं 2 मिनिटं वगैरे अशीच लेट होती, अर्धा तास वगैरे नव्हती आणि आज सुद्धा 20 मिनिटं लेट आली होती आणि ती सुद्धा भिवपुरीला सिग्नलच्या बिघाडामुळे हा प्रकार घडला होता। म्हणजेच आंदोलन, सगळ्या गोष्टीची थोडीशी चौकशी होणं आणि नक्की हा प्रकार पुन्हा होऊ नये आणि प्रवाशांना
त्रास होऊ नये या सगळ्या गोष्टीचा यासाठीचा नक्कीचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये केला जाईल. म्हणजेच या आंदोलनामध्ये काही विघातक लोक पण घुसली असावी असा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना संशय आहे का? तर त्यांचं तसं म्हणणं आहे. मी त्यांना म्हटलं की त्याची सगळ्यांची प्राथमिक चौकशी निदान करावी आपण, असं मी त्यांना म्हटलंय. धन्यवाद चव्हाण साहेब, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. अनिकेत, आपण ऐकलं रवींद्र चव्हाण आपल्यासोबत होते, ज्यांनी एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे की रेल्वेच्या अधिकाऱ्यांना असा संशय आहे की या आंदोलनामध्ये कोणीतरी विघातक व्यक्ती घुसल्या असाव्यात आणि त्यांनी हे आंदोलन भडकवलं असावं. मात्र तार्किकदृष्ट्या हे सध्या तरी पटत नाही आहे, कारण जी वेळ आहे आंदोलनाची ती सकाळी 5ची आहे. 5 नंतर हे आंदोलन खरं तर पेटायला सुरुवात झालं आणि हे आंदोलन पेटल्यानंतर एवढ्या सकाळी जलद गतीनं विघातक लोक या आंदोलनामध्ये सहभागी झाले असतील की नाही, आता या गोष्टींची तपासणी होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या ठिकाणी 1-2 मिनिटं रोज ट्रेन लेट होतात असं कागदोपत्री सांगण्यात येत आहे. मात्र जर प्रवाशांचा इतका उद्रेक खरोखर होत असेल आणि त्यांचं जर म्हणणं तथ्य असेल, त्यामध्ये खरं असेल, कारण आपण सगळेच जण जाणतो की लोकल ट्रेन या रोजच लेट असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर प्रवाशांना ट्रॅकवर उतरावं लागत असेल, लोकल ट्रेन थांबवाव्या लागत असतील, तर ही नक्कीच गंभीर गोष्ट आहे. तुला आठवत असेल तर दिवा रेल्वे स्टेशनमध्ये देखील अशाच पद्धतीनं घटना घडलेली होती. त्या ठिकाणी देखील मोठ्या संख्येनं प्रवासी ट्रॅकवर उतरलेले होते. तेव्हा देखील अशाच पद्धतीनं आश्वासनं देण्यात आलेली होती. लांब पल्ल्याच्या किंवा फास्ट गाड्या आहेत त्या दिव्याला थांबवण्याबाबत एक निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलेलं होतं. मात्र अजून तरी तो निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांना एक आश्वासन देऊन त्यांना थांबवण्याचा किंवा थंड करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अर्थात हे करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण लाईफलाईन चालत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. मात्र जो दावा केला जातोय रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडनं की हे आंदोलन कोणीतरी पेटवलं असावं, तो नक्कीच एक गंभीर आरोप असू शकतो आणि या प्रकरणाची सध्या चौकशी करण्यात येत असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. अनिकेत, नक्की श्रीरंग, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाणार आहे. ट्रेनला उशीर का झाला याची चौकशी होणार आहे. त्याचबरोबर या आंदोलनात जसं आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले ही काही विघातक शक्ती सामील झालेल्या होत्या का याबाबत पण चौकशी होणार आहे. मात्र तार्किकदृष्ट्या आत्ता तरी असं म्हणणं हे योग्य होणार नाही. विभागीय रेल्वे संचालक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत. रवींद्र चव्हाण हे स्वतः तिकडे उपस्थित होते. त्यांनी बदलापूर स्थानकाला भेट दिली. तिकडच्या संतप्त प्रवाशांशी त्यांनी बातचीत केली आणि मुख्यमंत्र्यांना या संपूर्ण घटनेची त्यांनी माहिती दिली. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार आहे. स्टेशनवर आज नागरिकांच्या मागण्यांमुळे त्यांच्या गाड्या लेट होतात म्हणून भावनांचा उद्रेक झाला होता. त्यांनी रेल्वे रोको केलं होतं. पण आता लोकांना समजवणे सांगितलेले आणि वाहतूक जी आहे ती आता सुरळीत झालेली आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत झालेली आहे.